नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम असल्याची मिश्किल प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. हे असून शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराची अवलाद जन्मले आहेत. त्यांचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये द्यावी अशी अंबाबाई चरणी प्रार्थना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. खरं ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची पण देवता आहे. मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा जी शिवसेनेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला एक ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या अवलादीचे लोक जन्मलेले आहे यांचं एक निर्धालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये रगारगामध्ये देव ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली. अंबामातेच्या चरणी. मला असं वाटतं तुम्ही दुपारी या 3 वाजता मग इथं काय काय तक्रार येतात, लोकांचं म्हणणं काय आहे हे लक्षात येईल. कारण शासन आपल्या दारी हे जे केले फक्त सरकारी यंत्रणा वापरून सरकारी जाहिरातीचा वापर करून एक केलेली शोबाजी आहे. मी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता दरबार माझ्या जवळपास 8-10 ठिकाणी झालेले, पार पालघरला झाले, बुलढाण्याला झाले आणि मी आता मेळघाटाला सुद्धा जाणार आहे. मी राजकीय हेतूनं जात नाही, मी या हेतूनं शिवसेना प्रमुखाच्या विचाराने जातो की 80% समाजकारण करण्याच्या हेतूनं. कित्येक घराणे असे, परवा श्रीरामपूरला एका वृद्ध माणसाचं 27 वर्ष जुनं काम मी 10 मिनिटात मार्गी लावलेलं आहे. मी म्हणजे शिवसेनेनं. आणि मला असं वाटतं जर अशा पद्धतीने जे तक्रार येतात, लोक 10-10 वेळेस, 25-25 वेळेस, 50-50 वेळेस सरकार दरबारी जातात तरी प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं लाख लोकांचा आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन गेल्यापेक्षा 100, 200, 500 लोकांच्या मुख्य तक्रारी ऐकून त्या सोडवणं मला असं वाटतं योग्य वाटतं. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा निव्वळ फारसा आहे. जनाधिकार हा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ, कारण जनतेचा अधिकार आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. परंतु सरकार दारू नुसतं शासन आपल्या दारी म्हणतं, पण शासन कुठं दारी जातं आहे? मंत्रालयात जाऊन बघा लाईन किती लागलेल्या आहे. आणि त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बोगस आहे, भंपक आहे. आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीने उपक्रम राबवला. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत 3 प्रस्तावित मॉडेलचे सादरीकरण झाले, तर बाधितांना योग्य ती भरपाई व पुनर्वसन करण्यावरही चर्चा झाली. वास्तविक पाहता मागील 1.5 वर्षापासून प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर आणि रास्ते रुंदीकरण याबाबत मंदिर परिसर तसेच इतरही बाधित मालमत्ता धारकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशातच नेते मंडळीकडून करण्यात येणारी संभ्रमात टाकणारी विधाने आणि शासकीय पातळीवरील हालचाली पाहता मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. आता पुन्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू झाली असताना प्रस्तावित कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण या विरोधात नागरिक एकवटले असून आज श्री विठ्ठल मंदिर परिसरात आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी संभाव्य बाधित मालमत्ता धारकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पांडुरंगाच्या पायाशी आज जे आत्मक्लेश आंदोलन आहे हे खरोखरच सर्व भावी भक्तांना विचार करण्याची गोष्ट आहे. आमचा कोणत्याही सुधारणेला विरोध नाही, शहर डेव्हलपमेंटला विरोध नाही, पण केवळ आणि केवळ फक्त लोकांची घरं पाडूनच तुम्ही या सुधारणा करणार का मूलभूत प्रश्न आहे. आणि कोणत्या वारकरी संघटनेनं तुम्हाला या घरं पाडून सुधारणा करायचं मागितलेलं आहे हाही विषय महत्त्वाचा आहे. आमचं महाद्वारात दुकान होतं, 1600 रुपये आम्हाला फ्रंटेज म्हणून भरा म्हणून सांगितलं. दुकान तर गेलंच गेलं, जागाही दिली नाही. म्हणजे काय चाललंय काय तुमचं, तुम्हाला कोण विचारणार नाही असं चाललंय. इतकंच जर तुम्हाला वाटत असेल तर बाकीच्या शहरातल्या सुधारणा ज्या आहेत त्या सगळ्या करा ना, त्याला कोणाचं आडवं आहे? ते न करता फक्त आणि फक्त मंदिर परिसर जो येतं ते एस टी महामंडळासारखं झाले. काही कुठलं आंदोलन असलं की पहिल्यांदा एस टीला दगड, तसं पहिल्यांदा देवळापाशी कुणी आलं की पहिल्यांदा देवळापाशी लोकांचं नुकसान. हे कशासाठी? हा आमचा मूलभूत प्रश्न आहे. आम्ही आज विठ्ठलाच्या दारात आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहे की विठ्ठला आमचं काय चुकलं आहे की सरकारकडून अन्याय आमच्यावरच होतोय. काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचं स्वप्न भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार पंढरपूर इथे करण्याचं पाहते, पण काशी इथे कॉरिडॉर केला आहे तो एकाच साईडला केलेला आहे आणि मूळ जो तिथल्या काशीचा जो ढाचा आहे गावाचा तो कुठेही बदललेला नाही. तिथं अजूनही 4-4, 5-5 फुटाची बोळ आहे तशी आहे. मग पंढरपूरलाच 200 फूट, 300 फूट, 100 फूट एवढे मोठं
इथे घरदारं पडून एवढा मोठा इथं कॉरिडॉर करण्याची खरंच गरज आहे का? आत्तापर्यंत आणि आत्ताही इथं वारकऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत का? हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. आज आता आम्ही इथं आत्मक्लेश करायला बसलेलो आहे. वारंवार वर्षभर झालं आम्हाला टेन्शन आहे की मधनं कॅन्सल होतो, कोण म्हणतं इकडे न्यायला मास्टर प्लॅन, कोण म्हणतं DP करतोय, कोण म्हणतंय काय 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 बरेच काय गोष्टी आहेत. आजचं हे आंदोलन आम्ही पांडुरंगाच्या पायापाशी आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहे की तेव्हा आमचं चुकलं काय, त्यासाठी आम्ही आत्मक्लेश केलेलं आहे. वारी झाल्यानंतर सर्व पदाधिकारी, संघटना, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी समिती, गावातल्या विविध संघटना ह्याचे मिळून अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय वारी झाल्यानंतर आंदोलनं सुरुवात होती. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संस्थेसोबत चर्चा झाली असून दामोदर हॉल हे मराठी संस्कृतीचं प्रतीक असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. सोशल सर्व्हिंग लीग तर्फे चालवणाऱ्या सामाजिक संस्था शाळा राहिल्या पाहिजेत, तसेच 1000 सीटचे नाट्यगृह उभारले जाईल असंही वक्तव्य केसरकरांनी प्रतिपादित केलं. आणि दोन-तीन चांगल्या सुद्धा बातम्या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर स्टे आलेला होता. त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली होती. राज्याचे ॲडव्होकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उभे राहिले आणि त्यांनी स्टे उठवून घेतला. त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू होईल. ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला सेमी इंग्लिशसाठी काही रिसोर्स पर्सन लागणार, त्याची जी भरती आहे त्याच्यामध्ये 4000 पदंही आम्ही राखून ठेवलेली आहे. कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांचे म्हणणं असं होतं की आम्हाला सुद्धा उत्कृष्ट इंग्रजी शिकवता येते. तर ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादला आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशा लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळेल. आणि जे एकंदर भरती 24,000ची जरी सुरू झालेली असली तरी उर्वरित शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांमधली भरतीसुद्धा करण्यात येईल. जे पेसा क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्या जवळजवळ 14,000 जागा वेकेंट आहेत. त्या 14,000 जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे, तिथंसुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू. आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षक देऊन त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मुंबई महानगरपालिकेमध्ये संस्थेची आणि या ठिकाणी दुसरी जी नाट्याच्या संदर्भातली संस्था आहे दोघांची भेट घेतली, त्याच्यावर डिटेल चर्चा झालेली आहे. एक म्हणजे असं आहे की दामोदर हॉल हे मराठी संस्कृतीचं प्रतीक राहिलेलं आहे. आजूबाजूच्या असलेल्या मराठी लोकांचे अनेक कार्यक्रम, ते ज्या गावांमध्ये राहतात त्या ग्रामस्थ मंडळांचे अनेक कार्यक्रम अनेक वर्ष दामोदर हॉलमध्ये चालू आहेत. या ठिकाणी चांगलं असं काम हे सोशल सर्व्हिस लीगच्या मार्फत हे सामाजिक संस्था शाळा चालवणं वगैरे सुद्धा चालू आहे. तर दोन्ही संस्था राहिल्या पाहिजेत, शाळासुद्धा उत्कृष्ट उभी राहिली पाहिजे आणि तिथं करून दामोदर हॉल हे जे काही एक परळचं भूषण आहे ते तेवढ्याच दिमागाने उभं राहिलं पाहिजे. म्हणून कालच्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 500च्या ऐवजी 1000 सीटचं नाट्यगृह हे दामोदर हॉलच्या जागेवर हवं आणि शाळा आणि नाट्यगृहाचं काम हे एकाच वेळेला चालू होतं. कारण अगोदर शाळा बांधणार आणि नाट्यगृह बांधणार असं चालणार नाही. कारण लोक तेवढे दिवस त्या नाट्यगृहापासून वंचित. तिथं आल्यानंतर मला असं सुद्धा कळलं की काही रिडेव्हलपमेंटचं कामसुद्धा याच प्रोजेक्टमध्ये आहे. त्याच्यामध्ये बच्चूभाई जाळ आहे आणि इथं राहणारी काही कुटुंबसुद्धा आहे. तर मी आता पदाधिकाऱ्यांशी बोलेन आणि त्यांनासुद्धा योग्य न्याय मिळेल अशी आम्ही काळजी घेऊ. शेवटी विकास होत असताना कोणीही विस्थापित होता कामा नये. ही एक भूमिका असताना ही एक नाट्याची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, कुठेही खंडित होता कामा नये अशी शासनाची ठाम भूमिका आहे आणि त्याप्रमाणे हा प्रश्न सामोपचाराने सुटेल याची मला खात्री. हर्सुल येथील सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकाकडनं त्यांच्या माध्यमातून तोडफोड करत विटंबना करण्यात आली होती. 6 दिवस झाले तरीही आजपर्यंत समाजकंटकांवर कोणतीही कारवाई केली नाही आहे
आणि या घटनेच्या निषेधार्थ शहरातील भडकल गेट परिसरामध्ये क्रांती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाअंतर्गत 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये धारणी प्रकल्प स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे, असा आरोप अर्जुन युवनाते यांनी केला आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेच्या संबंधित पुरवठा अधिकारी आणि खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच इतरही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच विविध मागण्यांसाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाबाहेर गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणातून धरणी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेले भाडे त्वरित वसतिगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, सर्व प्रकल्प स्तरावरील प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून कर्मचाऱ्यांना त्यांना मूळ स्थापनावर पाठवण्यात यावे, या मागणीसाठी बिरसा क्रांती दलाचे विभागीय उपाध्यक्ष अर्जुन युवनाते यांनी उपोषण सुरू केलं आहे. आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात, ज्या योजना चालवल्या त्याची प्रमुख चौकशी व्हावी. आणि दुसरी मागणी आमची ही आहे का क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय स्तरावर होतात, प्रकल्प स्तरावर होतात, याच्यामध्ये मोठा घोळ म्हणजे आदिवासीच्या नावाने योजना चालवायच्या, योजनेच्या नावानं आदिवासींना भरगवाडाचं आणि लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही, फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात. त्यामुळे आदिवासीच्या काही योजना औरंगाबाद प्रकल्प असो, अकोला प्रकल्प असो, इथे अक्षरशः खोटे सर्टिफिकेट करून खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाले लोकांना त्या घेतलेल्या आहेत. याच्यावर प्रकल्प अधिकारी यांचं लक्ष नाही, अपर आयुक्त यांचं लक्ष नाही. म्हणजे आदिवासीचा निधी, विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीनं कुठे घालायचा हा 100% हेतू यांचा असतो. याच्यासाठी आमचं उपोषण आहे. त्याच्यानंतर प्रकल्प स्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते, त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरळ किती आहे, झुरळ कसे मारायचे याच्यासाठी हा कोटी रुपये खर्च केला जातो. पण आश्रमशाळेला जर विचारलं, अधीक्षकाचा अहवाल जर मागितला तर यांच्याकडे अहवाल नसतो. यांच्याकडे कोण आलं होतं पेस्ट कंट्रोलच्या कामाला, फवारा कोण मारला, यांच्याकडे तो अहवाल नसतो. म्हणजे नुसता आदिवासीचा विकासाचा प्रगतीचा पैसा ठेकेदाराच्या घशात कसा जाईल हा यांचा हेतू आहे. हा कुठंतरी थांबला पाहिजे. युवा बेरोजगार तरुणांसाठी आम्ही म्हणतो का तुम्ही आम्हाला 5-5 लाखाच्या योजना सँक्शन करून द्या, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, पण ठेकेदारासाठी पैसा आहे. म्हणून याच्या विरुद्ध हे उपोषण मी सुरू केलेलं आहे. आणि उपोषणामध्ये माझ्या 16-17 मागण्या आहे. डेप्युटेशनचा मुद्दा तर तुम्हीला सांगितला का डेप्युटेशनच्या मुद्द्यासाठी मी 2 वर्षापासून भांडतो. त्या डेप्युटेशनच्या मुद्द्यामध्ये या एकाच टेबलवर 8-8 जणं, इथं आपण सरपंच बदलताना 5 वर्षानं बघितला, मुख्यमंत्री बदलतो 5 वर्षानं, राज्यपाल बदलतो, शाळेचा मास्तर बदलते, पण यांच्या टेबलमधले अधिकारी बदलत नाही. म्हणजे काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे का डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर गिरटकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. औरंगाबाद PO, मुख्याध्यापक यांच्यावर विभागीय स्तरीय चौकशी लागली पाहिजे. अशा विविध मागण्या आमच्या आहेत. पेस्ट कोडच्या नावाने झालेला हा जो अत्याचार, अन्याय हा बाहेर आला पाहिजे. पूर्ण जागा नाही तर हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे. मागणी पूर्ण हो किंवा नाही हो, मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं उपरायुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू. अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या 2 दिवसांचं सुरू होणार आहे. एकंदरीत देशात फार मोठ्या दबावाचं राजकारण चालू आहे, त्याचे प्रतीक हे दिसून राहिले आहेत. मोदीजींची फार लोकप्रियता आहे. भारतीय जनता पार्टी 400 पार करणार म्हणतात, पण खरी गोष्ट ही आहे की त्यांना इतर पक्षांच्या नेत्यांची आवश्यकता लागते. दुसऱ्या पक्षांना आपल्या पक्षात यंत्राचा धाक दाखवून संमेलित करणं ही वास्तविकता आहे. हा सम्राट तर सतांध झालेला आहे. लोकशाहीची विटंबना होते, हे जनतेने उघड्या डोळ्याने पाहावं हे म्हणतो, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत. हे दुर्दैवी आहे आणि एकंदर देशामधलं जे राजकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये दबावाचं चाललेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे. मोदीजींची फार लोकप्रियता आहे, भारतीय जनता पक्ष 400 पार करणाऱ्या अशा वल्गना आपण करतो, पण खरी वस्तुस्थिती ही आहे की आज त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांची आवश्यकता लागते. आणि मग त्यामुळेच ED सारख्या यंत्रणांचा दबाव आणून पक्ष तोडले जात आहेत, पक्ष चोरले जात आहेत. अशा पद्धतीच्या नेत्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये सम्मिलित करणं हे गरजेचं भासतंय.
ही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जमिनीवरची वास्तविकता आहे. आणि त्यामुळे मोदीजींना किती भय निर्माण झालेला आहे की आपली सत्ता जाईल, आणि त्यामुळे सत्तेसाठी हा सम्राट किती मोठ्या प्रमाणामध्ये सत्तांध झालेला आहे, आंधळं झालेला आहे, आणि त्याच्यामधनं किती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत, लोकशाहीची विटंबना होते, देशामधलं संविधानाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सगळे डोळे उघडे करून जनतेने पाहावं एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतो. नाही, आज संघर्षाचा काळ आहे. जो लढेल त्याचीच आवश्यकता आहे, आणि जनता देखील लढणाऱ्याच्या पाठीशी उभी असते. जे पळ काढणारे आहेत त्यांनी काढावा. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।